राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शनिवार पेठेतील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या शेजारी राजेंद्र वरपे राहतात. 2 महिन्यांपूर्वी राजेश क्षीरसागर यांनी वरपे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर राजेंद्र वरपे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारात राजेंद्र वरपे यांनी याबाबत आपली कैफियत मांडली. त्यानंतर नामदार दानवे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क साधत त्यांना वरपे यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल जाब विचारला. यावेळी नामदार दानवे यांनी राजेश क्षीरसागरांचा एकेरी उल्लेख करत पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. याचवेळी त्यांनी राजेंद्र वरपे यांच्या घरी भेट देणार असल्याचं जाहीर केलं. दरम्यान नामदार दानवे यांनी वरपे क्षीरसागर वादाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे क्षीरसागर समर्थक चांगलेच संतापले. त्यांनी राजेश क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात गर्दी करायला सुरुवात केली. नामदार दानवे राजेंद्र वरपे यांच्या घरी भेट देणार असल्यानं आणि क्षीरसागर समर्थक तिथं जमा होऊ लागल्यानं अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह उपस्थित होते. सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमाराला नामदार अंबादास दानवे आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे वरपे कुटुंबियांना भेटण्यासाठी आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे त्यांच्यासोबत आल्यानं क्षीरसागर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी देवणे यांना विनंती करून काही अंतरावर थांबवलं. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या क्षीरसागर समर्थकांना पोलीस शांत राहण्याचं आवाहन करत होते. मात्र तरी देखील जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, शिवाजी जाधव, राजू जाधव, किशोर घाटगे, रणजित जाधव आणि उदय भोसले यांच्यासह क्षीरसागर समर्थक जोरदार घोषणाबाजी करत असल्यानं एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अरुण दुधवडकर यांनी पोलीस बंदोबस्तात राजेंद्र वरपे कुटुंबियांची भेट घेत वरपे कुटुंबियांशी सुमारे 10 मिनिटं चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना नामदार दानवे यांनी एका सामान्य व्यक्तीला मारहाण झाली आहे म्हणून भेट घेण्यासाठी आलो असून या प्रकरणी निश्चितपणे गुन्हा दाखल होईल असं सांगितलं. एखाद्या जर सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर तिथं आलं पाहिजे. एवढ्या सगळ्या घटना घडल्या, घरात जाऊन मारहाणीचे प्रकार झाले, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आणि म्हणून अशा व्यक्तीला मी भेटायला आलेलो आहे. विरोध होत असतो, विरोध आता आपले शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, असे विरोध अनेक वेळेस बघितलेले आहे. विरोध कोणी केला? मला नाही कोणाचा विरोध वाटला, मला कोणाचा विरोध वाटलेला नाही. मी त्यांच्या व्यक्तीच्या जी काही व्यक्ती आहे त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी व्यवस्थित भेटलो आणि आलो. ज्या व्यक्तीची भेट घेतली त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. तरी देखील गुन्हे दाखल असतात सगळं काय, आम्हाला गुन्हे नाही का दाखल, माझ्यावर 70 गुन्हे दाखल, त्याने काय फरक पडतो? गुन्हे दाखल होणं काही मोठी गोष्ट नसते असं मला वाटतं. तुम्ही फोन केला होता कोणावर होतोय, प्रोसेस होते, मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. गुन्हा दाखल करावाच लागेल पोलिसांनी. दरम्यान दानवे यांचा ताफा तिथून निघून गेल्यानंतर देखील क्षीरसागर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत पुन्हा गोंधळ निर्माण केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काही वेळानंतर तणाव निवळला.